मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मुंबईमध्ये 29 तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे। ही आरपारची अटीतटीची आणि अंतिम लढाई असणार आहे। यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मिरजेत दिली। तसेच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, असेही मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मिरजेमध्ये मनोज जरांगे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। सरकारला 58 लाख नोंदी मिळाल्या आहेत आणि याच आधारावर मराठा आणि कुणबी एकच आहे हे स्पष्ट झाले। त्यामुळे आता मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे सांगून मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने पुढे चालू राहील। जरी सरकारने आपली माणसे पाठवून आंदोलनात भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करणार नाही, असा खुलासाही मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे। जी झाली ती चूक होती का? मग तुम्ही माघार घेतली मुंबईत? नाही, काय असतं भाऊ, ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या समाजाचं काम करतो मुलगा म्हणून, त्यावेळेस जबाबदारीनं काही गोष्टी कराव्या लागतात। कायद्यात काय बसतंय काय नाही बसत। आमची मागणी ओबीसी आरक्षणाची, ओबीसी आरक्षणातून सगळे सोयरे घालायचे, सगळे सोयरे ओबीसी आरक्षणातून घालायचे म्हणल्याच्या नंतर कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे। कारण 1967 पासून 2012 पर्यंत कायद्यात दुरुस्ती करत करत पोटजाती उपजाती घातल्या गेल्या, तत्सम जाती त्याच्यात घातल्या गेल्या आणि आमचं मागणं ओबीसी आरक्षणातलं आहे। वरचं आरक्षण आम्हाला पाहिजेच नाही आहे, तर मग ते कायदा तर दुरुस्त करावा लागेल। आणि तुमची सगळ्या सोयऱ्याची मागणी म्हणजे मागासवर्ग आला, विशेष मागास प्रवर्ग आला, विशेष मागासवर्ग आला, त्यात जेवढ्या ओबीसीच्या जाती आहेत तेवढ्यांचे सगळे सोयरे आले, नुसते मराठ्यांचेच नाही। त्यामुळं त्या कायद्यात दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं होतं। त्यावेळेची झालेली प्रक्रिया, ती अधिसूचना काढलेली ती योग्य आहे। कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांसाठी अधिसूचना काढली। असं कधी होत नाही की तुम्ही एखादी जमीन घेतली आणि त्या दिवशी त्याचा फेर झाला, असं कधीच होत नाही। कारण त्याला प्रक्रिया असते, तलाठी आहे, तुमचा मंडलाधिकारी आहे, चलन भरल्याच्या नंतर तहसीलदाराकडून परवानगी, मग फेर। तुम्ही असं मुंबईत गेलो, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली आणि लगेच अंमलबजावणी झाली, असं होत नाही। तसा कायदा टिकतसुद्धा नाही। त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्या। फक्त इथं फसवणूक झाली हे मात्र खरं आहे की त्यांनी सांगितलं होतं अधिसूचनेची अंमलबजावणी आम्ही 6 महिन्यात करू, तर तिला 1.5 वर्ष झालं। फक्त इथं फसवणूक झाली नसता ती योग्य वेळ होती। कारण मराठ्यांनी एकाच दिवसात कायद्यात दुरुस्ती केली वाशीला मुंबईला जाऊन। ती सोपी प्रक्रिया नव्हती। सोपी असती तर इतके मोठे ओबीसीचे नेते येवल्यासहित एकवटलेच नसते। त्यामुळे ती योग्य वेळ होती। फसवणूक मात्र 6 महिन्यात न केल्यामुळे झाली।